लोकसभेच्या निकालाला 3 दिवस बाकी आहेत. आपल्यासोबत परभणी विधानसभेचे आमदार राहुल पाटील सोबत आहेत. साहेब, काय वाटत, काय शंका दुशंका? शंका कुशंका काही नाही. मी तुम्हाला एक भविष्यवाणी सांगतो. मराठवाड्यातल्या 8ही जागा या महाविकास आघाडीच्या येणार आहे आणि परभणीची जागा तर थम्पिंग आघाडी मतदानाच्या स्वरूपामध्ये इथली जागा येणार आहे. कसल्याच प्रकारच्या कुशंका शंका नाहीत. जे काही लोक आमच्यावर शर्यत लावणार होते ते सुद्धा आता पळून गेलेले आहेत. त्यामुळे विजय आमचा निश्चित आहे. फक्त गुलाल 4 तारखेला 12 वाजता तुम्हाला दिसेल की गुलाल कोणाचा उधळला जाईल. जानकर साहेबांनी म्हणलं की सगळं काही रेडी झालेलं आहे, फक्त जिल्हाधिकारी मार्फत सर्टिफिकेट घ्यायचे. नेमकं सगळं विधानावर सगळ्या गोष्टी रेडी झालेल्या आहेत. त्यांना फक्त ते पार्सल वापस जायचंय ना, ते सगळे त्यांची भाग्याभागी जे त्यांचे बॅग्स असतील ते सगळे पॅक झालेले आहे सगळे आणि आवरावरी सगळी झालेली आहे आणि 4 तारखेला त्यांची रवानगी निश्चित होणार आहे. यामध्ये कसल्या प्रकारचा दुमत नाही. निवडणूक कशी झाली साहेब आतापर्यंत इतिहासात? पहिली निवडणूक पहिल्या सुरुवातीपासूनच एकतर्फी होती. फक्त काही प्रमाणामध्ये अफवा पसरवण्याचं काम या उमेदवारीने किंवा यांच्या लोकांनी केलं होतं, पण त्याच्यावर कुणी विश्वास ठेवला नाही आणि शेवटी सन्माननीय खासदार साहेब 3ऱ्यांदा लोकसभेमध्ये जाणार आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. तुम्हाला 4 तारखेला 12 वाजता तुम्ही माझी बाईट घाल्यानंतर याच शब्दामध्ये तुम्ही मला परत हे सांगताल की तुम्ही जे बोलले ते खरं बोलले आणि त्यामध्ये कसल्या प्रकारचा दुमत आता कोणामध्येही राहिलेला नाही. तुम्ही सर्वे पहा, 5 वाजल्यानंतर सर्वे येतील, त्यामध्ये सुद्धा हेच दिसेल की मराठवाड्याच्या 8ही जागा या महाविकास आघाडीच्याच उमेदवाराच्या नावावर असतील आणि परभणीची जागा सन्माननीय संजय बंडू जाधव साहेब या थम्पिंग मेजॉरिटीनं किंवा जास्तीत जास्त मतानं ही सीट निवडून येणार आहे. जानकर साहेब असे म्हणले की माझ्या जवळच्या माणसाने मला दगाफटका दिला. नेमके ते कोण आणि कसे काय? आता त्या गोष्टीबद्दल मी बोलू शकत नाही. त्यांच्या पक्षामध्ये कोणी दगाफटका दिलेला आहे काय दिलेला आहे ते अभ्यास करतीलच. शेवटी नौखा उमेदवार होते ते आणि त्यांनी खरं पाहिलं तर परभणीमध्ये यायलाच नव्हतं पाहिजे. ते स्वतः आलेत का ते उमेदवार लादण्यात आलेला आहे याचं सगळं विश्लेषण येणाऱ्या काळामध्ये होणारच आहे. आणि तसं पाहायला गेलं तर एखादा नौका उमेदवार 22-23 दिवसामध्ये कसल्या प्रकारची ओळख नसणारा इथं येऊन उभा राहणं, हे मला वाटतं की त्यांच्या दृष्टिकोनातून एवढे मोठे स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणतात ते, तर त्यांनी थोडा या गोष्टीचा विचार केला. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.